राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाळण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली होती। त्याचा निषेध करण्यासाठी तसेच पडळकर यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले। चोर गोपीचंदचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मंगळसूत्र चोराला जेरबंद करा, पडळकर मुर्दाबाद, तोंडाने विष्टा ओकते कोण, पडळकर शिवाय दुसरा कोण, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारले तसेच त्यांच्या प्रतिमा जाळल्या। या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। तुडवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पडळकरांचा या ठिकाणी जाळून जो आहे तो पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे, म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे। आव्हाड साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत। पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काही वाटत नाहीये। पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती, पण ते तर दूर। पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी, मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र चव्हाण साहेब, कोणीही त्यांचा नेता म्हणून, त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाहीये। ह्याच्याच वरनं आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्या मागे फडणवीसांचा आशीर्वाद आहे। त्यांना भाषेत सांगतो, पडळकर अरे नालायका, घोड्या, गाढवा, तू ठाण्यामध्ये तुझी अवकात काय आहे ना ती आम्ही दाखवतो। एक पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असेल ना तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओकली आहे की जी लायकी नाही द्यायची। कोण जयंत पाटील, कोण पडळकर, पडळकरला काढू नये। पडळकर आमदार आहेत पण त्याला फॅमिली आहे, कुटुंब आहे, काय कुटुंब असेल माणूस आहे, नालायक, बेफिकर, ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे। पण माझं एक म्हणणं आहे, बीजेपीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे। असे कुत्रे कोणाचे ते अंगावर सोडू नका। तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा, ते जास्त चांगलं होईल। नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगड मारायची, रस्त्यावर उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे, ती आणू नका। ती मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना तुमच्या सांभाळा। त्यावेळेला आम्ही ठरवू, आम्ही निषेध करणारे लोक नाहीत। मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू, आम्ही त्याला कानपडीत पण मारणार नाही, कारण आमचे हात खराब होतील, आमची लायकी नाही ती। पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरवू। काल त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत। ते नेमके कोणाचे, त्यांचे आई वडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे। त्यांचे आई वडील कोण होते हे त्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली, आम्ही त्याचा जाहीर निषेध केला, त्याला चपलेने पण मारलं। आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे। बीजेपी वाले झोपलेले आहेत काय? जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली, काढा ना। इतर ज्यांची आहेत, जे वाईट आहेत, जे बेकार धंदे करतायत, ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत, त्यांची कुंडली काढा। अशा जयंत पाटलांसारख्या सोज्वळ, सज्जन
मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर हा पडळकर बोलत असेल तर बीजेपी वाले काय करतात? त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून? त्याच्यावरती टीका करायला, विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या. बीजेपी वाल्यांना पण आमचं सांगणं आहे, मुख्यमंत्र्यांना पण सांगणं आहे, त्याला एकदा समज द्या. परत जर आमच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात ते बोलले तर ठाण्यामध्ये तुम्ही या, फक्त तुम्ही हायवेला येऊन दाखवा, आम्ही तुमची काय परिस्थिती करतो ती बघा. त्याला ठाण्यामध्ये आणा, नाही आहे तर आम्ही येतो त्यांच्याकडे, तिथे आम्ही घेऊन इथे ठाण्याला येतो. त्यांच्याबरोबर जे ते अन्याय करते, आव्हाड साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी, त्याच्यानंतर आता जयंत पाटील साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी, ते जे चुकीचं बोलला त्यांनी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिंदे गटावर टीका. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून राऊत यांच्यावर टीका होऊ लागली आहे. गुरुवारी टेंभीनाका येथे राऊत यांच्या विरोधात आंदोलनही झाले. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे व शिवसेना नेते राजन विचारे यांनी शिंदे गटावर या प्रकरणावरून कडाडून टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर शिंदे गटाला आनंद दिघे आठवतात. त्यांना कोणी मारले हा विषय आणला जातो, असा घणाघाती आरोप केदार दिघे यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गटावर अनेक आरोप देखील केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक होत संजय राऊत यांच्या विरोधात टेंभीनाका येथे जोरदार निदर्शने केली. दरम्यान ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी मात्र शिंदे गटावर टीका केली. ज्यांनी महाराष्ट्रभर मोदींच्या जाहिराती दिल्या, पण दिघे साहेबांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्या जाहिराती फक्त ठाण्यापुरत्या मर्यादित राहिल्या, अशा लोकांनी मूळ शिवसेनेवरती टीका करणे म्हणजे हास्यास्पद आहे, असे केदार दिघे म्हणाले. दिघे साहेबांनी ठाणे जिल्ह्यात 24 तास 365 दिवस लोकांच्या सेवेसाठी दिले. त्या दिघे साहेबांना स्वतःला देखील हे पटलं नसतं की आपल्या गुरुबरोबर त्यांची तुलना होईल, पण कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःचं महत्त्व वाढवायचं हा एक केविलवाणा प्रयत्न आज या ठाण्यामध्ये झाला. मजेशीर गोष्ट अशी की संजय राऊत यांच्या तोंडी एक वाक्य निघाल्यानंतर दिघे साहेबांचा अवमान म्हणणारी ही लोक दिघे साहेबांचा प्रवेशद्वार अनेक वर्षापासून गायब आहे, तो अजूनही बांधला नाही, त्याबद्दल काहीच बोलत नाही. दिघे साहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत बोलणं झालं तर ते स्मारक आजपर्यंत अस्तित्वात आलं नाही, पण त्या बाबतीत दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही. दिघे साहेबांच्या प्रतिमेचा समोर त्यांचेच नेते ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ते खासदार नरेश म्हस्के आहे. ते पायामध्ये चपला घालून
साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत होते, तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची आठवण मठाला पाठी लागली आहे, परंतु आम्ही ते आजही आनंद मठ मानतो. जिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये दिघे साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटत नाही. म्हणजे वेळोवेळी दिघे साहेबांचा अपमान ह्यांनी करावा, पण तेव्हा दिघे साहेबांचा अवमान होत नाही. दिघे साहेबांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी यांनी कराव्या आणि या लोकांनी तत्त्वज्ञान दुसऱ्यांना शिकवावं असा आरोपही त्यांनी केला. महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलेलं असताना सुद्धा, आणि ते आपल्या जिल्ह्यातल्या, आज ते जे 4 लोक जे गेले, 4 महिला आज त्यांचं कुंकू पुसलं गेलं, ते आमच्या डोंबिवलीतल्या ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या जखमेवरती मीठ पुसण्याचं काम त्या ठिकाणी केले. त्या गोष्टीला आज जवळजवळ मला वाटतं 146 दिवस झाले. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी भारत पाकिस्तान, आता सोमवारी सुद्धा मॅच होत आहे. हिंमत असेल तर थांबवा, जरा लोकांच्या भावनेचा आदर करा. आज तुम्ही ठाणे शहराची जी काय परिस्थिती निर्माण झाली, ज्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आता, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आज ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे. आज 40 कोटी रुपये त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचा शिल्लक आहेत, त्यातले 13 कोटी आज पाणी खात्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहेत, BMCचे पैसे द्यायचे आहेत, त्यानंतर तुमचे MSRDCचे पैसे द्यायचे आहेत, आज तुम्ही MIDCचे पैसे द्यायचे आहेत. आणि असं असताना सुद्धा आज या ठाणे महापालिका एवढी डबघाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत. आज तुम्ही बघितले असेल ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येत आहेत. तुम्ही 3-3 वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी सांगताय की या ठिकाणी GR काढलाय. आज सुद्धा या ठाणे शहरामध्ये मोठमोठे कंटेनर त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही, ही परिस्थिती आज संबंध ठाणेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दिसतंय. आणि म्हणून आज या गोष्टी ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत, आमचे गुरुवर्य आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमचं दैवत आहे. आणि असं असताना आज कशा पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी अवमान केला जातो आणि कशा पद्धतीने धचमा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत. त्यामुळे आज ही जनता ओळखून आहे आणि जनता नक्कीच या निवडणुकीत त्यांना त्यांचा धडा शिकवतील. मजेशीर गोष्ट अशी आहे की एक वाक्य निघाल्यानंतर दिघे साहेबांचा अवमान म्हणणारे ही लोक, यांना खऱ्या अर्थाने मला सांगावं असं वाटतं की दिघे साहेबांचा प्रवेशद्वार जो ठाणे नगरीच्या हद्दीमध्ये येत असताना जो होता, पण दिघे साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायचं. आणि ते मी दरवेळेला सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला दिघे साहेब कसे गेले आणि आम्हाला ते बोलायला लावू नका, हा विषय फक्त काढायचा आणि इलेक्शन झाल्यानंतर तो विषय संपायचा. हेच घाणेरडं राजकारण हे लोक आजतागत करत आले. मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता, या ठाण्यातली जनता ज्यांनी दिघे साहेब ठाणे महापालिकेतर्फे 24 ऑक्टोबर रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. 3ऱ्या सोमवारी कार्यालयात सुट्टी असल्याने त्या महिन्यात शुक्रवार 24 ऑक्टोबर 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने 6 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत. परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा. परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम. परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम.
नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपले निवेदने सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावी. घोडबंदर जड अवजड वाहनांचा राबता कायम. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री 12 ते सकाळी 6 या काळात जड अवजड वाहने सोडण्याचे आदेश असताना गायमुखजवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत. या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते. सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र गायमुखजवळ काही कर्मचारी ही वाहने सोडत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. पुढील काळात कोस्टल रोड मेट्रो सुरू झाल्यावर वाहतुकीच्या अडचणी दूर होणार आहेत. तर दिल्ली मुंबई मार्ग सुरू झाल्यानंतर वसई पुढे ही वाहतूक वळून घोडबंदर रोडकडे येणार नाही. मात्र यासाठी काही काळ लागेल. तोपर्यंत यंत्रणांनी सावध राहायला हवे. खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. सेवा रस्ते मोकळे ठेवावेत. वाहतूक नियमन नीट लक्ष देऊन याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष पुरवावे असे आवाहन श्री केळकर यांनी केले. खोपट येथील भाजप कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात विकासकाने केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या ओसी, महानगर गॅस, पाणी, महापालिका वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, SRA, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलनातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावेळी ठाण्यातील स्वामी कृपा सोसायटीची पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्याने तेथील सभासदांनी आमदार केळकर यांचे आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंच, डस्टबिन सोसायटीला दिल्याचे रहिवाशांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेमध्ये कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वीपासून सेवेत कामात असलेल्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्याबाबत आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. कोकणातील चिपळूण येथे पाटबंधारे विभागाने ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना त्याचा मोबदला मिळाला नसल्याने या लोकांनी आमदार केळकर यांची आज भेट घेतली. आमदार केळकर यांनी चिपळूण येथील प्रांत अधिकारी श्री लिगाडे यांना त्वरित फोन करून याबाबत विचारणा करून त्यांना मोबदला देण्याच्या सूचना केल्या. यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बंद कोणाचे झाले त्याच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही, पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत. मग महापालिकेतले कर्मचारी असतील, आरोग्य, सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार त्या ठिकाणी लोक घेऊन येत आहेत. असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आले, त्यांचा मोबदला चालून दिलेला आहे. त्यांचा 27 लाख रुपये मोबदला आहे. 4 लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारत आहेत. तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं. ते सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या मताप्रमाणे त्याचं ते काम मार्गी लागेल. असे सामान्य लोकांचे अनेक त्यांच्या दृष्टीने मोठे असे विषय जे आहेत ते लोक घेऊन येतात आणि आमचं हे कामच आहे की त्याला न्याय मिळाला पाहिजे. जर कोणी त्यांच्यावर अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरुद्ध आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचं आता चालू आहे. घोडबंदरच्या रस्त्याचं जे रुंदीकरणाचा घाट घातला आहे त्या विषयाची आता एक मीटिंग ते अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी मेट्रो स्टेशनच्या अनुषंगाने स्कायवॉक पण सोसायटीच्या तोंडावरच आणलं आहे. म्हणजे MMRचे लोक चुकीच्या पद्धतीने कसं नियोजन करतात याचं उत्तम उदाहरण. आता त्याची मीटिंग जी आहे ते अधिकारी आले ती पण आम्हाला आता घ्यायची आहे. एकंदरीत अनेक लोकांच्या अनेक प्रश्न जे आहेत निश्चितपणे हे अशा प्रकारचं जनसंवाद हा लोकांना फ्रुटफुल होतो आणि त्यांना अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसल्यावर आम्हालाही आनंद होतो. SRAच्या आणि हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत प्रश्न SRAचे ते एवढे प्रश्न आहेत
SRAचं मी विधिमंडळात सुद्धा मांडलं होतं की मुंबईला पूर्वी जायला लागायचं म्हणून माझ्या आग्रहाने इकडे CEO स्वतंत्र या ठिकाणी दिला गेला. अनेक SRAचे आता आजच 4 SRAचे प्रोजेक्टचे लोक बिचारे आले. एक प्रोजेक्ट त्यांना भाडीच मिळाली नाही. दुसऱ्या प्रोजेक्टचे जे लोक आले होते त्यांना 5 वेळा मीटिंग होऊन सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. तिसरे SRAचे प्रोजेक्टचे आले होते तर त्यांची इमारत अर्धवट बांधकाम झालेलं आहे. त्यांना तिथे राहायलाही येता येत नाही आणि जिथे राहतात त्याची भाडी मिळत नाही. प्रचंड. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये SRAची सामूहिक अशा प्रकारचं मोठं आंदोलन पण करायची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे विकासक जे आहेत ते यांची फसवणूक करतायत. विकासक जे आहेत ते त्यांना दिशाभूल करतायत आणि टांगवत आणि सगळी गरीब माणसं आहेत ही झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पण न्याय दिल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. त्या अनेक योजना आहेत. त्या योजना योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी झाली आणि वेळेत जर पूर्ण झाल्या तर हा येणारा जो ट्रॅफिक आहे ट्रेलर मोठे ट्रक्स वगैरे तर ते बाहेरच्या बाहेरच जाणार आहे. जसं कोस्टल रोड तयार झाला किंवा मेट्रो प्रत्यक्ष धावायला लागली की हा अडथळा सगळा दूर होणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली मुंबई रस्ता जो आहे त्याने देखील वसईच्या पुढे ही ट्रक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन हा घोडबंदरला येणार नाही. त्याच्यामुळे काही काळ थांबायला लागेल. पण तोपर्यंत यंत्रणांनी योग्य पद्धतीने म्हणजे खड्डे होता कामा नये. ट्रॅफिकच्या लोकांनी अत्यंत ज्याला म्हणता येईल की कडक कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे. सर्व्हिस रोड कसे मोकळे राहतील ते बघणं गरजेचं आहे. तर त्यांनी तोपर्यंत हे जर केलं तर बऱ्यापैकी लोकांना जी वाहतूक कोंडीला सामोरं जायला लागले ती त्यांना सुटेल. 12 वाजेच्या पर्यंत सोडायची नाहीत अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. पण तरी देखील त्या गायमुखच्या नाक्यावर त्या ठिकाणी ट्रॅफिकची लोक जे आहेत ती सोडतात हे गैर आहे. जे निर्णय जे नोटिफिकेशन झाले त्याची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे आणि त्याला जर कोणी जबाबदार असतील आणि जर तरी देखील ट्रक सोडत असतील तर त्यांना ऑन दी स्पॉट निलंबित करण्याची आता वेळ आलेली आहे. लाखो घोडबंदरवासियांचा हा प्रश्न.